जगातील काही अंधभक्त म्हणतात की कोंबडी, मटण, मासे, अंडी खाणारे हे नरकात जातील किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की ते अशुद्ध होतील किंवा अशुद्ध आहेत. परंतु त्यांचं म्हणणं हे चुकीचं आहे. याचं कारण असं आहे की पवित्र बायबलमध्ये मत्ती कृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 11, 17 आणि 19 वचनामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, जे तोंडात जाते ते माणसाला विंटाळीत नाही, तर जे तोंडातून बाहेर निघते ते माणसाला विंटाळविते, ते त्यांना अशुद्ध करते. पवित्र बायबलमध्ये असंही म्हटलेलं आहे, जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौच कुपातून ते बाहेर टाकण्यात येते. पवित्र बायबलमध्ये मत्ती 15 आणि 17 मध्ये म्हटलेलं आहे, कारण जे अंतःकरणातून म्हणजे आतून तोंडातून बाहेर येते ते म्हणजे दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळ आणि आतंकवाद, जाळपोळ, हे जे विचार निघतात, ह्या गोष्टी माणसाला नरकात टाकतात आणि त्यानेच मनुष्य अशुद्ध होतो. कोंबडी, मटण, मासे, अंडी किंवा मांस हे खाल्ल्याने कोणी नरकात जात नाही किंवा कोणीही अशुद्ध होत नाही. म्हणून आमचं हृदय, आमचं अंतःकरण हे स्वच्छ असलं पाहिजे. त्यामध्ये कुठलीही घाण असू नये, ते आम्हाला अशुद्ध करते. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस.